नमस्कार सर्व गणेश भक्तांना. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आज आपण एका अत्यंत पवित्र आणि मंगलमयी विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. माघ महिना सुरू झाला की प्रत्येक गणेश भक्ताच्या मनात एक वेगळाच उत्साह आणि चैतन्य संचारते. आपण सर्वजण भाद्रपदातील गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी करतोच, पण माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश जयंतीचे महत्त्व काही आगळेवेगळे आहे. आजच्या या विशेष भागात आपण फक्त ही कथाच ऐकणार नाही, तर या कथेमागचा खरा आध्यात्मिक अर्थ आणि ही जयंती आपल्या आयुष्यात काय सकारात्मक बदल घडवून आणू शकते हे सविस्तर जाणून घेणार आहोत. जर तुम्ही सध्या आयुष्यात मोठ्या संकटांचा सामना करत असाल तर आजचा हा प्रवास तुमच्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल. माघ शुद्ध चतुर्थी याला शास्त्रात तिळकुंद चतुर्थी किंवा वरद चतुर्थी असेही संबोधले जाते. अनेकांना प्रश्न पडतो की भाद्रपद चतुर्थी आणि माघ चतुर्थी यात नेमका काय फरक आहे. तर भाद्रपद चतुर्थीला आपण बाप्पाचं आपल्या घरी स्वागत करतो, पण माघ चतुर्थी हा प्रत्यक्ष गणेशाचा जन्मदिवस किंवा अवतारी दिवस मानला जातो. या दिवशी विश्वातील गणपती तत्व हे 100 पटीने जास्त कार्यरत असते. शास्त्र असे सांगते की या काळात केलेली साधी साधना ही वर्षभराच्या साधनेइतके फळ देते. म्हणूनच आजच्या या पवित्र दिवशी बाप्पाची कथा ऐकणे हे भाग्याचं मानलं जातं. आता आपण जाऊया त्या प्राचीन काळात, जिथे या कथेची मुळं दडलेली आहेत. कल्पना करा, ही सृष्टी नुकतीच आकार घेत होती, पण त्याचवेळी अधर्माचा अंधारही हळूहळू पसरत होता. त्या काळी पृथ्वीवर असुरांनी हाहाकार माजवला होता. ऋषीमुनींचे यज्ञ उद्ध्वस्त केले जात होते. सत्याचा मार्ग धूसर झाला होता आणि सामान्य माणूस अत्यंत भीतीच्या सावटाखाली जगत होता. साधू संत त्रस्त झाले होते आणि या संकटातून मार्ग काढण्यासाठी सर्व देवगण चिंतेत पडले. अखेर सर्व देव एकत्र येऊन कैलास पर्वतावर भगवान शंकरांकडे गेले. तिथे महादेव आपल्या दिव्य ध्यानात मग्न होते. जेव्हा देवांनी आपली व्यथा मांडली तेव्हा महादेवांनी स्मितहास्य केले. त्यांना ठाऊक होते की जेव्हा जेव्हा सृष्टीवर संकट येते तेव्हा शक्तीला पुढाकार घ्यावा लागतो, आणि म्हणूनच या असुरी शक्तींचा नाश करण्यासाठी माता पार्वतीच्या माध्यमातून एका दिव्य पुत्राचा अवतार होणार होता. कथेचा पुढचा भाग अत्यंत रंजक आणि तितकाच भावूक आहे. एक दिवस माता पार्वती स्नानासाठी जाण्याची तयारी करत होत्या. पहारा देण्यासाठी तिथे कोणीही नव्हते. तेव्हा त्यांनी आपल्या अंगावरील उटणे घेतले आणि त्यापासून एका सुंदर बालकाची मूर्ती घडवली. माता पार्वती ही साक्षात शक्ती स्वरूप आहे, त्यामुळे त्यांनी त्या मूर्तीमध्ये प्राण फुंकले आणि तो बालक जिवंत झाला. तेजस्वी चेहरा, निरागस हास्य आणि डोळ्यांत विलक्षण तेज असलेला तो बालक म्हणजेच गणेश. माता पार्वतींनी त्या बालकाला अत्यंत प्रेमाने जवळ घेतले आणि त्याला एक जबाबदारी दिली. त्या म्हणाल्या, बाळा, मी स्नानासाठी आत जात आहे. जोपर्यंत मी बाहेर येत नाही तोपर्यंत कोणालाही, अगदी कोणालाही आत येऊ देऊ नकोस. गणेशांनी आपल्या मातेची ही आज्ञा शिरसावंद्य मानली आणि ते हातात दंड घेऊन दारावर पहारा देऊ लागले. इथे एक मोठा धडा आपल्याला मिळतो, तो म्हणजे कर्तव्य. गणेशाने दिलेल्या या पहिल्या शिकवणीतून आपल्याला हे समजते की आपल्याला दिलेली जबाबदारी किती महत्त्वाची असते. काही वेळाने तिथे भगवान शंकर आले. ते आपल्याच घरी जात होते, पण वाटेत या नवीन बालकाने त्यांना रोखले. गणेशाला माहीत नव्हते की हे साक्षात महादेव आहेत आणि महादेवांना माहीत नव्हते की हा त्यांचाच पुत्र आहे. गणेशाने ठामपणे सांगितले, आईची आज्ञा आहे, कोणालाही आत जाता येणार नाही. भगवान शंकरांनी आपली ओळख सांगितली. त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण गणेश आपल्या कर्तव्यापासून तसूभरही हलले नाहीत. मातेची आज्ञा त्यांच्यासाठी सर्वोच्च होती. या गोष्टीमुळे भगवान शंकरांना आणि त्यांच्या गणांना राग आला. त्या ठिकाणी मोठे युद्ध झाले. कैलासावरील सर्व गण त्या बालकासमोर हतबल झाले. अखेर भगवान शंकरांनी संतापाच्या भरात आपल्या त्रिशूळाने त्या बालकाचे मस्तक छिन्न केले. तो क्षण अत्यंत भयावह होता. संपूर्ण ब्रह्मांड जणू काही क्षण थांबले. थोड्याच वेळात माता पार्वती स्नान करून बाहेर आल्या आणि आपल्या पुत्राची ही अवस्था पाहून त्यांचा आक्रोश संपूर्ण सृष्टीत घुमला. त्या अत्यंत दुःखी झाल्या आणि त्यांच्या क्रोधाने सृष्टीचा विनाश होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यांनी महादेवांना सांगितले की जर माझ्या पुत्राला पुन्हा जिवंत केले नाही तर मी हे संपूर्ण विश्व नष्ट करीन. महादेवांना आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला आणि त्यांनी देवांना आज्ञा दिली की उत्तर दिशेकडे तोंड करून झोपलेल्या पहिल्या प्राण्याचे मस्तक कापून घेऊन या. देवगणांनी शोध घेतला असता त्यांना एक हत्ती मिळाला. त्या हत्तीचे मस्तक आणण्यात आले आणि भगवान शंकरांनी ते गणेशांच्या धडावर बसवले. आपल्या दिव्य शक्तीने त्यांनी त्या बालकाला पुन्हा जिवंत केले. ज्या क्षणी गणेशांनी डोळे उघडले त्या क्षणी संपूर्ण सृष्टी आनंदाने न्हाऊन निघाली. आकाशातून फुलांचा वर्षाव झाला. भगवान शंकरांनी गणेशांना वरदान दिले की आजपासून तू सर्व देवांमध्ये प्रथम पूज्य असशील. कोणतेही मंगल कार्य तुझ्या पूजेशिवाय सुरू होणार नाही. माता पार्वतींनीही आशीर्वाद दिला की जो कोणी श्रद्धेने तुझी उपासना करेल त्याच्या जीवनातील सर्व संकटे आणि विघ्न दूर होतील. ज्या दिवशी हे घडले ती तिथी होती माघ शुद्ध चतुर्थी. म्हणूनच या दिवसाला आपण गणेश जयंती म्हणून साजरी करतो.
या कथेचा खोलवर विचार केला तर आपल्याला समजते की गणेशाचे गजमुख हे बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. हत्तीचे मोठे कान आपल्याला सांगतात की आपण इतरांचे नीट ऐकून घेतले पाहिजे. त्याची छोटी डोळी आपल्याला बारीक लक्ष ठेवण्यास शिकवतात. आणि त्याची सोंड हे लवचिकतेचे प्रतीक आहे. आजच्या दिवशी उपवास करण्याला विशेष महत्त्व आहे. माघी गणपतीच्या दिवशी जर आपण मनापासून बाप्पाची प्रार्थना केली तर रखडलेली कामे मार्गी लागतात. आजच्या दिवशी बाप्पाला मोदकांचा आणि तिळाचा नैवेद्य आवर्जून दाखवावा. मोदक हे आनंदाचे प्रतीक आहे, तर तीळ हे आपल्या शरीरातील उष्णता आणि सात्विकता टिकवून ठेवतात. जीवनात कितीही संकटे आली, कितीही वादळ आली, तरी जर आपली श्रद्धा अढळ असेल तर बाप्पा नक्कीच मार्ग दाखवतो. हीच या कथेची शिकवण आहे. जर ही कथा ऐकून तुमच्या मनात बाप्पाबद्दलची भक्ती अधिक दृढ झाली असेल तर हे विचार आपल्या मित्रपरिवारापर्यंत नक्की पोहोचवा. लक्षात ठेवा, बाप्पाची भक्ती ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित नसावी, तर ती आपल्या दररोजच्या जगण्याचा भाग असावी. मनामध्ये सतत एकच नाम असू द्या, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अशाच प्रकारे आपण पुढच्या भागात बाप्पाच्या इतर कथा आणि विधींबद्दल माहिती घेणार आहोत. बाप्पाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो, हीच चरणी प्रार्थना. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.